हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भूपेंद्र भंडारी तुमचं ह्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आता आपण स्टोरी ऐकणार आहोत एका जयपूरच्या कपलची, जी सिंगापूरमध्ये त्यांच्याबरोबर जो इन्सिडेंट घडलेला त्याची आपण स्टोरी ऐकणार आहोत. तर चला, मी तुम्हाला आता घेऊन जातो त्या स्टोरीकडे. ओके गाईज, मी काल सिंगापूर झूला गेलेलो आणि तिथे माझं भेटणं झालं एका इंडियन फॅमिलीशी. ठीक आहे, तर ती इंडियन फॅमिली मुलांना घेऊन आलेली आणि त्या माणसाने पे केलेले जवळजवळ 5 लाख INR, म्हणजे 5 लाख INR तर त्यांनी फक्त पॅकेजमध्येच टाकलेले गाईज. ठीक आहे, तर त्यांच्यासोबत 2 छोट्या मुली होत्या, इन द सेन्स चाइल्डच आपण म्हणू शकतो. 12 वर्षाच्या खाली होत्या 2 मुली आणि ते 2 अडल्ट. तर त्या लोकांनी पॅकेज घेतलेलं एका टूर एजन्सीकडनं. ते होतं 5 लाख रुपयाचं, 5 लाख INR. हा मेसेज मी त्यांच्यासाठी ठेवला आहे जो पॅकेज विकतो आणि ते प्रॉपर माहिती देत नाही. आता त्या लोकांना प्रॉपर माहिती दिली नव्हती गेली की तुम्हाला काय करायचं आहे, काय नाही करायचं. जर तुम्ही कुठे अडकलात तर काय करणार. अँड गाईज, ते फर्स्ट टाईम ट्रॅव्हलर होते. ओके, जर कोण फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करतं आहे तर कोणाला काय माहिती आहे आणि कसं काय बिहेव करतात. आणि इकडचं बिहेवियर दुसऱ्यांचं, जसं चायनीज लोक आहेत तिकडचे आणि दुसऱ्या ॲथनिक कम्युनिटीचे आहेत सिंगापूरमध्ये, त्यांचं बिहेवियर चांगलं नसतं. कारण की काय माहिती त्यांना काय वाटतं इंडियन्सला बघून. पण आपलं जसं इंडियन्स लोकांचं जसं बिहेवियर आहे, हेल्पिंग नेचर अँड ऑल, पण इकडची माणसं बरोबर नाही आहेत. चला, आपली ट्रेन आलेली आहे आता, आपल्याला घेऊन जाईल सारंगन रोडला. ओके, सो स्टे ट्यून गाईज. चला आता जाऊया सारंगन रोडला. आणि पण हेच आहे ना मित्रांनो, की ज्या माणसाने 5 लाख रुपये टाकले त्या माणसाला काहीच नाही भेटलं. जेवायला सुद्धा नाही, फक्त एक 5 स्टार हॉटेल, ते पण लिटल इंडियाच्या बाहेर भेटलं. जेवायचा त्यांचा प्रॉब्लेम झालेला मित्रांनो, जेवायचा प्रॉब्लेम झालेला. विचार करा, एक माणूस 5 लाख INR टाकतोय. ही इज पुटिंग समवेअर अराउंड 5,500 सिंगापूर डॉलर्स. 5,500 सिंगापूर डॉलर्सचं पॅकेज घेतोय तो सिंगापूरसाठी. ठीक आहे, ते पण 4 नाईट्सचं. एवढे पैसे टाकून सुद्धा त्याला काही एक भेटत नाही आहे. मग मतलब नाही आहे त्या गोष्टीचा. आणि हा मेसेज माझा फक्त त्या माझे टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या मित्रांसाठी आहेत, जे सेल्स डिपार्टमेंट हँडल करतात आणि प्रॉबब्ली त्या लोकांना माहितीसुद्धा नसतं की सिंगापूरमध्ये जर ते विकत आहेत तर ते काय विकत आहेत. ते फक्त प्लीज मित्रांनो, फक्त कमिशनच्या मागे जाऊ नका. जर तुम्ही फिरायला गेलेले नाही आहे, जर तुम्हाला माहिती नाही आहे त्या डेस्टिनेशनबद्दल, तर प्लीज त्या डेस्टिनेशनबद्दल माहिती करून घ्या आणि नंतरच ती गोष्ट आपल्या कस्टमरला विका. कारण की आपले कस्टमर खूपच मोलाचे असतात आणि ते जेव्हा येतात आपल्याकडे पॅकेजचं माहिती काढायला, तर ते ह्या आशेने येतात की तो माणूस आपला सांभाळ करेल. आता विचार करा, त्या माणसाने 5 लाख रुपये टाकले पण जेवायचे त्यांचे हाल झाले. सिंगापूरमध्ये एवढं लांब रेस्टॉरंट होतं. तुम्हाला माहिती आहे, त्यांचं हॉटेल जवळजवळ 1 किलोमीटर लांब होतं मेट्रो स्टेशनच्या, MRT स्टेशनच्या. तिकडची जवळपासची MRT लाईन जी होती ती 1 किलोमीटर लांब होती त्या हॉटेलपासून. तर मित्रांनो, असं करू नका प्लीज. कारण की असं जर तुम्ही केलं तर आपले कस्टमर्स खूप लांबवतील आपल्याने आणि आपल्याकडे येणार नाही. सरळ तो माणूस म्हणत होता की अगली बार से मैं पैकेज नहीं लूँगा, मैं खुद से ट्रॅव्हल करना पसंद करूँगा, बट मैं पैकेज नहीं लूँगा. हे त्याचे स्टेटमेंट होते मित्रांनो. हे जर स्टेटमेंट आपला जर कस्टमर आपल्याला देत असेल तर ही खूपच वाईट गोष्ट आहे आपल्यासाठी. तर प्लीज टेक केअर ऑफ दॅट की तुम्ही जे पण पॅकेज विकताय, काहीही विकताय, पहिला विचारा त्याला, बाबा रे तू खातोस काय, तुझं प्रेफरन्स काय आहे, व्हेज आहे तू नॉन व्हेज आहेस. कारण की लिटल इंडियामध्ये आणि मोस्ट प्रॉब्ली सिंगापूरमध्ये जेवणाचे ऑप्शन्स खूप आहेत, पण ते जेवणाचे ऑप्शन्स लिमिटेड आहेत एक पर्टिक्युलर एरियामध्ये. जसं तुम्हाला इंडियन फूड पर्टिक्युलरली भेटेल फक्त आणि फक्त लिटिल इंडियामध्ये. त्याच्यासारखी व्हेरायटी, इंडियन फूडसारखी व्हेरायटी तुम्हाला लिटिल इंडियाशिवाय कुठेच नाही भेटणार.
तर त्याच्यासाठी तुम्हाला जर इंडियन फूड खायचं असेल तर त्याच्यासाठी 2च फेमस स्टेशन फेमस आहेत. एक तर लिटल इंडिया, या पर्पल लाईनवरती लिटल इंडिया आणि फेरर पार्क. हे पर्पल लाईनवरती 2च स्टेशन फेमस आहेत इंडियन फूडसाठी. तर चला, मला एवढंच सांगायचं होतं मित्रांनो, प्लीज असं नका करू. आता या येणाऱ्या अपकमिंग ब्लॉग्समध्ये बघूया आता कुठली काय स्टोरी आपल्याला भेटते, जे पॅकेज करून आले आहेत. कारण की मला खूप साऱ्या स्टोरीज भेटत आहेत जे माणसं म्हणत आहेत की हाँ भाई हम लोगों ने पैकेज किया और हम लोग फंस गए. तर प्लीज असं करू नका. हे तुमचा कस्टमर तुम्हाला येऊन म्हणायला पाहिजे, हाँ भाई सिंगापुर का हम लोग का टूर बहुत 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 अच्छा गया था, अभी बताओ नेक्स्ट टूर कहाँ पे आप प्लॅन कर रहे हो, क्या डेट है, कभी जाने वाले हो. तर असं हे म्हणलं पाहिजे त्या कस्टमरने तुम्हाला, तुम्ही कधी जाणार आहात, तुमचं नेक्स्ट डेट अपकमिंग डेट काय आहे टूरची, आणि कुठे नवीन तुम्ही दुसरं कुठलं अट्रॅक्शन एक्सप्लोअर करणार आहात, हे असं म्हणायला पाहिजे कस्टमर आपल्याला. तर चला मित्रांनो, मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला की प्लीज असं करू नका आणि आपल्या कस्टमरला व्हॅल्यू करा. कारण की तेच आपले ब्रेड अँड बटर आहेत. तुम्ही जर कमिशनच्या मागे लागलात तर ट्रस्ट मी गाईज, आपण आपले पॅसेंजर्स आणि कस्टमर्स लांबवू. तर जर आपले कस्टमर्स लांबवत गेले तर मग आपल्याला पुढचा येणारा बिझनेस नाही भेटणार. आणि ह्या हॉटेल्सचं काय असतं, हॉटेल्स ती लोक डिस्काउंटेड रेटला देतात, त्यांना कमिशन्स भेटतं आणि हेवी कमिशन असतं. मी मान्य करतो हेवी कमिशन असतं, पण ते कमिशन तुम्ही फक्त आणि फक्त ह्यांना देऊ शकता, माइस्ट क्लायंट्सला देऊ शकता, जे कॉर्पोरेट क्लायंट्स असतात. तर चला, मला एवढंच सांगायचं होतं की लिजर ॲक्टिव्हिटीज जेव्हा तुम्ही प्लॅन कराल कुठल्याही तुमच्या अपकमिंग एजंटसाठी, तर प्लीज जरा बघून प्लॅन करा आणि असं काय करू नका जेणेकरून तुमचा कस्टमर तुमच्याकडून लांबावेल. आणि सिंगापूरला आल्यानंतर त्यांनी ॲटलिस्ट हे नाही म्हटलं पाहिजे की शेट यार मी फस गया इधर आके करके, मी फसलो एवढे पैसे टाकून सुद्धा. कारण की ते त्याचे पैसे खूप मेहनतीचे असतात, खूप मोलाचे असतात. तर त्या पैशाला जरा व्हॅल्यू करा तुम्ही पण, कारण की तुम्ही पण मेहनत करताय. मी समजू शकतो, कारण की आपले ट्रॅव्हल एजंट्स खूप मेहनत करतात. बुकिंग करा, परत आयटनरी बनवा, त्याच्यामागे खूप मेहनत असते. पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, जशी आपली मेहनत आहे तशी त्या लोकांची पण मेहनत आहे त्या पैशामागे जे आपण घेतो आहे. ओके, सो प्लीज व्हॅल्यू द मनी अँड द पीपल. ओके, सो स्टे ट्यून गाईज. हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही आता एक स्टोरी बघितली एका राजस्थानी कपलची. तर ते कपल युजली सिंगापूरला फिरायला आलेलं. एक फॅमिली होती, छोटीशी फॅमिली होती, 4 जणांची फॅमिली होती. तर त्यांना खूप इश्यू झाला मित्रांनो, सिंगापूरच्या ट्रॅव्हलमध्ये. त्यांना फूड इन्क्लूड करून दिलं नव्हतं. 5 लाख INRचं पॅकेज घेतलेलं त्यांच्याकडून, बट त्यांना पर्सनल असिस्टन्स वगैरे काही दिला नव्हता. फक्त चांगले हॉटेल्स, महागडे हॉटेल्स वगैरे दिलेले. बट त्याचं ते वर्थलेस होतं, ते काय युजलेस होतं. ॲज पर मी 5 लाख INR टाकूनसुद्धा त्यांना जर तेवढं सर्व भेटत नसेल, सो इट इज बेसिकली युजलेस. सो फ्रेंड, जसं सिंगापूरमध्ये जयपूरच्या फॅमिलीबरोबर इन्सिडेंट घडला, तसा इन्सिडेंट आपल्या टूरमध्ये येणार नाही ह्याची मी जातीने काळजी घेणार आहे. ओके, येस, आता आपण पॅकेजेस लॉन्च करणार आहोत आणि प्लीज कन्सिडर इफ यू वॉन्ट टू ट्रॅव्हल विथ अस ऑर नॉट. तर चला, भेटूया आपण आता पुढच्या आपल्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, सो जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.